शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी शासनाची नवीन योजना या अर्थसंकल्पात सादर केलेली आहे। तर या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे मागेल त्याला सौर कृषी पंप। तर राज्यामध्ये यंदा नवीन 8.50 लाख जे काही सौर कृषी पंप आहे हे शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी शासनाने अर्थसंकल्पात याची घोषणा केलेली आहे। तर या संदर्भातील सविस्तर माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया, जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर कामाची माहिती। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजनेअंतर्गत 8,50,000 सौर कृषी पंप बसवण्यात येतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही मांडण्यात आलेली आहे की आता या नवीन योजनेअंतर्गत 8,50,000 सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहे। यासाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे। तर आणखी पुढे माहिती काय आहे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता यंदा PM कुसुम योजनेअंतर्गत राज्यात 1 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे। त्यापैकी 87,757 सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत अशी माहिती अर्थमंत्री पवार यांनी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रात 40% अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे आणि त्यासाठी राज्यातही रूफटॉप सोलर योजना लागू करण्यात येत आहे आणि त्यासाठी 78,000 रुपये मर्यादित अनुदान देण्यात येणार आहे असं देखील पवार यांनी म्हटलं आहे। तर सर्व योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील 2 वर्षात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा दावाही अर्थमंत्री यांनी केलेला आहे। अर्थात आता सौर कृषी पंप मिळणार आहे। त्याचबरोबर आता PM कुसुम योजनेअंतर्गत 1 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे। त्यापैकी आता या ठिकाणी 78,000 ते 88,000 सौर कृषी पंप बसवण्यात आल्याचं देखील माहिती या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर आता जर पाहायला गेलं तर रूफटॉप जी काही योजना आहे सोलर योजना आहे या अंतर्गत 78,000 रुपये इतकं अनुदान मिळेल अशी देखील या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीने या ठिकाणी सौर कृषी पंप मिळणार आहे आणि त्याचबरोबर PM कुसुम योजनेअंतर्गत 1 लाख सौर कृषी पंप पण देण्यात येणार आहे आणि रूफटॉप सोलरसाठी 78,000 रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। अशाच कामाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।